नमस्कार आणि रेमनामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडतोय आणि तसाच फीडबॅक देखील येतोय, त्यासाठी खूप आभार. खरं तर ओरिजिनल सिरीजमध्ये इन्क्लुडेड नसलेली पण एक अशी कविता जी बऱ्याच जणांकडून आलं की ही घेतलीच गेली पाहिजे म्हणून आज विशेष घेतोय. कुसुमाग्रजांची कविता आहे पृथ्वीचे प्रेमगीत. ॲनालिसिसकडे जाण्याच्या आधी थोडंसं एक खगोलशास्त्रीय सत्य म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल फॅक्ट, ॲस्ट्रॉलॉजिकल नाही पण एक सायंटिफिक फॅक्ट की पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते, हे इतकं रोमॅन्टिकली मांडलं गेलं आहे. त्यातूनच कळतं की कविता किती ग्रेट आहे. मोठी कविता आहे आणि आम्ही लिंकमध्ये कॉपी करतच आहोत. तरी दोन कडवी आत्ता इथे मी म्हणते आणि मग आपण डिस्कशनकडे जाऊया. तर एक कडवं कवितेचं असं आहे की दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकीती दिव्य उल्का फुले, परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले. आणि अजून एक पुढे कडवा असा आहे की परी दिव्य ते तेज पाहून पुजून घेऊ गळ्याशी कसे काजवे, नको क्षुद्र शृंगार त्या दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनी साहवे. तर पृथ्वीला जी ओढ आहे सूर्याची आणि त्यांच्या नात्याची जी कबुली आहे, हे त्या कवितेचं सार आहे. पृथ्वी सूर्याला असं म्हणतीये की तू खूप लांब आहेस माझ्यापासून, पण तरी इतर अवतीभोवतीचे जे सगळे आहेत त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून मी फक्त तुझ्याकडे बघतीये, कारण मी फक्त आणि फक्त तुझीच आहे, ही कबुली पृथ्वी देतीये. पण मग म्हणजे हे फक्त प्रेमगीत म्हणजे रोमॅन्टिक कपलमधलं ही काय गीत आहे का, तर असं अजिबात नाही आहे. त्याहून खूप खोल अर्थ नक्की आहे. कारण आपल्याकडे मधुरा भक्तीची जी कॉन्सेप्ट आहे, कुठल्याही मग त्या दोन कॅरेक्टर्समध्ये ते प्रेम असू शकतं. भक्त आणि देवात असू शकतं, गुरु शिष्यात असू शकतं, एखादं मूल आणि त्याचं पेरेंट फिगर किंवा मेंटर, असं कुठलंही नातं ज्याच्यामध्ये ही कबुली आहे की मी फक्त तुझ्यामुळे आहे किंवा माझं जे सगळं अस्तित्व आहे, एक्झिस्टन्स आहे, तो फक्त तुझ्यामुळे आहे, हे कुठल्या ज्या नात्यात असेल त्या नात्याची ही कविता आहे. आता आपण आपल्या आयुष्यातही हे बघतोच की की आपल्याला एखाद्या व्यक्तीचा खूप एक अलौकिक अनुभव आल्यानंतर त्या तुलनेनं बाकीचं सगळं खूप सर्वसामान्य वाटून जातं. आता उदाहरण द्यायचं झालं तर कॉमेडी किंवा ह्युमर चा जॉनर पाहिला तर माझ्यासाठी देवस्थानी कोण आहेत, तर पु ल देशपांडे आणि पी जी वुडहाऊस. मग त्या तुलनेत जेव्हा मी दुसरं काही साहित्य ह्युमर रिलेटेड वाचते तेव्हा तितकंसं ते आवडत नाही किंवा ते फिकं वाटतं, कारण माझा सूर्य तो आहे. मग असा आपल्या प्रत्येकाचा आपापला सूर्य असतो आणि तो आपण प्रत्येकाने शोधावा नक्कीच. पण मग हे देखील वाटतं की त्या सूर्याच्या शोधात जाताना इतर एक्सपिरियन्सेससाठी पण आपण तयार असावं, सो दॅट जेव्हा तो सूर्य येईल तेव्हा आपल्याला कळेल की हा तो सूर्य. आणि तसंच येईल त्याला प्रत्येकाला सूर्य असं टॅग लावून मोकळं होऊ नये. थोडा वेळ घ्यावा आपला सूर्य कोण आहे हे ठरवायला. पण नक्कीच आपल्या प्रत्येकासाठी कुणी ना कुणीतरी सूर्य असतो ज्याच्या भोवती आपली सगळी पृथ्वी हलत असते. सो ह्या पृथ्वीचा हा सूर्य, आपले जे जे सूर्य आहेत त्यांना ह्या निमित्तानं वंदन करूया आणि पुढच्या भागात भेटूया. थँक्यू.